अजून रस्ता भेटत नाही. तुम्हाला एक वाघाची गुफा दाखवतो. ही गुफा आहे, तिथे 3 वाघ राहतात. आता आपली काशी निघाली असते. हा जर व्हिडिओ घरी गेला तर संपला. ही बघा मला काय मिळालेली आहेत. तर मला नीट दिसलं नाही तरी चालेल, तुम्हाला दाखवतो. मला आवडते वटवळणाची. आणि शेंबडासारखी चिकट असतात. मुंबईच्या गोंगाटापासून दूर पालघर जिल्ह्याच्या जंगलामध्ये लपलेला सुमारे 800 वर्षे जुना असलेला एक रहस्यमय किल्ला, ज्याचा उल्लेख थेट छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेल्या पुरंदरच्या तहात सुद्धा आढळतो. आणि या गडाची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे डोंगराच्या टोकावर असलेला मानवी आकाराचा एक विशाल सुळका. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उस्ताद ढीर यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत भोजा किल्ल्यावर. खूप मेहनतीने हा रस्ता मिळाला आहे, कोणत्या तरी दुसऱ्याच कोपऱ्यात घुसलेलो, आणि ह्याच्यामुळे आपण खूप लेट झालेले आहेत. मोक्षिकता सूर्यकाका वर आलेले आहेत. सकाळी 6:30 वाजता पोचलेलो. अर्धा तास फिरायलाच गेला. कोच किल्ला हा पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामध्ये वाडा मनोर मार्गावर असलेला एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यावर जायला वाघोटे, नाणे आणि शेटे ह्या बेस विलेजमधून ट्रेकिंगची सुरुवात होते. कोहज हा किल्ला मुंबई, गुजरात आणि नाशिकपासून अगदी 100 किलोमीटरच्या आत आहे आणि ह्या फॉर्टवर यायला ट्रेनने किंवा गुगल मॅपचा यूज करून बाय रोड इझिली येऊ शकतो. कोहज किल्ल्यावर यायचे असल्यास पालघर हे मुख्य रेल्वे स्टेशन असून इथे सर्व सुपरफास्ट आणि लोकल ट्रेन थांबतात. रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला 2 मिनिटं नॉर्थ साईडला चालत गेल्यावर एक बस डेपो आहे. येथून वाडा बस पकडून ती आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचवते. पूर्ण रस्ता जंगलात आहे. तुम्ही जर येणार असाल तर ह्या रस्त्याला विदाऊट गाईड येऊ नका. हा बघा, 4-5 रस्ते चुकून आता बरोबरच्या रस्त्याला आलेलो आहे. तर इथून ट्रेक सुरू झाला नाही. पूर्ण डोंगराचाच रस्ता चालू आहे आणि पूर्ण जंगलात आहे. 10 मिनटातच थकलो. इन्क्लाइन खूप बेकार आहे. प्रॉपर रस्ता नाही आहे म्हणून दमायला झालं. आणि सकाळी काही नाश्ता भेटला नाही म्हणून चणे शेंगदाण्यावर काम भागायला लावलं आहे. जर तुम्ही येणार असाल काहीतरी मस्त पॅक फूड घेऊन या आणि हायड्रेट राहा. ते ज्यांनी कोणी हे निशाणे केलेले आहेत खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. जर हे नसतं तर आपण कोणत्या पण रस्त्याला आज घुसले असते. हा, धन्यवाद मित्र हो, ज्यांनी अशा चिंध्या लावलेल्या आहेत आणि आम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे. थँक्यू सो मच. फायनली मित्रांनो, कर्द खाऊ नंतर सांगतो. नाश्ता जातो नाही होणार. एक पिकलेलं करवंद, जाम नशीबवान वाटते मी. आंबट कच्चे करवंद खाऊन शेवटला एक पिकलेलं करवंद भेटले. मस्त. कोच किल्ला हा सुमारे 800 वर्षाहून जुना असल्याचे मानले जाते. किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्या आणि अवशेषांवरून तो भोजकालीन असावा असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. 16व्या शतकात हा किल्ला गुजरातच्या राजाकडून पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्यांनी येथे तटबंदी आणि बुरुज बांधल्याचा उल्लेख आढळतो. हा किल्ला आसपासच्या किनारपट्टीवर आणि व्यवसाय मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे, त्यामुळे त्याला सामरिक महत्त्व होते. डोंगराचा पॅच कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण आलेलो किल्ल्याच्या बेसला. बघा, अभी हम चढेंगे किल्ला. तसं बघायला गेलं तर कॅप ही उन्हासाठी घालतात आणि इकडे ऊन नाही आहे म्हणून आपण आपली कॅप काढतो, नाहीतर ह्याचे नक्कीच लवकर खराब होतील. इसलिए हम अभी कैप निकाल के बालों को एकदम ख़राब तरीके से सेट करते हुए हम जा रहे अभी हमारे किल्ले की ओर. डोंगर पेटवला आहे त्याची मला काय रस्ता समजत नाही आहे. आपण थोडा परत रिटर्न जातोय आणि रस्ता शोधतोय. बघूया कुठे चिंध्या लावलेल्या आहेत की नाही. असंच आपला ट्रेक कंप्लीट होणार आहे वाटते. अर्ध्या रस्त्यातच. रस्ता कुठे आहे? अजून रस्ता भेटत नाही. एक शेवटची जरी निशाणी भेटली तरी आपल्याला समजेल आपण बरोबर चाललो की नाही. हा ट्रेक मस्त ट्रेक करवणार आपला. परत आपल्याला ह्या टप्प्यावर आलो. हा
सरळ जायला सांगतो. ह्या साईडला पण नाही. आपण आता ह्या साईडला गेलेले. आता ह्या साईडला जाऊयात. देखते क्या होता है. जय श्रीराम. अरे यो बघा, नशीब आपण आलो. जर सरळ सरळ गेलो असतो या रस्त्याला तर आपली काशी निघाली असती. चुकीच्या रस्त्याला गेलेलो आपण. 5 मिनटं मागे आलो पण बरोबर झाला. तुम्हाला दाखवतो. डायरेक्शन न फॉलो केल्याने कसं होते. हा वाला डायरेक्शन दिला आहे, एक राईट साईडला गेला आहे. हा वाला हिडन आहे, काही दिसत नाही आहे. पण थोडंच पुढे गेल्यावर लगेच आपल्याला हे बघा मार्ग दिसतंय. म्हणजे आपल्याला सरळ जायचं आहे. 5 मिनटं लागलेलं आपल्याला, पूर्ण 5 मिनटं खाली उतरायला. आणि ट्रेकिंग करताना 5 मिनटं म्हणजे खूप असतात. आणि हे पण आले नसते तर अर्ध्या रस्त्यालाच आपण हरवले असते. शेवटचं सांगतो, कोणी गाईड असेल तरच या, नाहीतर येऊ नका, हरवतील. भाई जर रस्त्याचा अंदाज घेतला नसता ना, आज क्लाइम्बिंग करायला लागले. क्लाइम्बिंग, ते पण विदाऊट रोपने. 11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी कोच किल्ल्याचाही समावेश होता. पुढे 1737च्या मराठा मोहिमेदरम्यान पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात राहिला आणि नंतर बाकी गडांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. पूर्ण डोंगर चढून झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे ह्या किल्ल्यावर. जास्त माहिती नाही कुठं नाही. एवढ्या चढता चढता पूर्ण घाम निघालेला भाई. तुम्हाला दिसत नसेल पण माझ्या अंगातून पूर्ण घाम वाहत आहे. डोळ्यातून घाम वाहत आहे, चष्म्यातून पण घाम वाहत आहे. आता थोडाच राहिलेला आहे, तो पण आपण एकदा झटक्यात पूर्ण करू. मस्तपैकी तुम्हाला नजारा दाखवतो काय दिसतं तिकडून. मला आवडते वटवळणाची अशा डोंगरांची, झाडाझुडपांची अशा गल्लींची, या मातीची. तुम्हाला दाखवतो काय मस्त दिसतोय किती व्ह्यू. पापा 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 पापा. हा समोर बाले किल्ला आहे. हा नाही, हा छोटासा जो दिसतो तो टॉपवर नाही, जो बाले किल्ला आहे. आता आपली काशी निघाली असते. हा जर व्हिडिओ घरी गेला तर संपला. पूर्ण मातीचा रस्ता आहे. घाई घाई करायची ना, त्यात आपण पडून गेलो. हा ठीक आहे, आपल्याला जायचं वर, जिथून आपण एक मस्तपैकी नजारा कॅप्चर करणार आहे. हाच आहे त्याचं माहिती नाही. माणसाचा आकाराचा दगड. पण इकडे लोक गेलेले आहेत. आपण पण जाऊ. कसा नजारा दिसतो बघू. भानो आणि बहिणींना, आपण एकदम टॉपवर आलेलो आहे आणि एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो बघा. तुम्हाला एक वाघाची गुफा दाखवतो. तिकडे 2-3 प्रकारचे वाघ राहतात. हे बघ, ही एक वाघाची गुफा आहे. इकडे कोणकोणते प्रकारचे वाघ राहतात मी तुम्हाला दाखवतो. हा एक राजू नावाचा वाघ आहे. अजून इथे कोणतरी वाघ आहे पण त्याचं नाव नाही. हे बघा, अजून 2-3 प्रकारचे इकडे वाघ आहेत पण त्यांचे नाव इथे मिळत नाही आहे. हा राजू आहे. तो मला तरी वाटतं सगळ्यात मोठा वाघ असावा, ज्यांनी दुसऱ्या वाघांना पळवलेलं आहे. आणि इथे काहीतरी लिहिलेलं आहे. अरे बाबा, कंचाड, संदीप, संतोष.
मित्रांनो, इकडे राजू नावाचा एक वाघ राहतो, पण त्याच्यानंतर अजून 2 वाघ आलेत बघा. एक कंचाडचा आहे संदीप आणि एक संतोष मोरे म्हणून आहे ठाण्याचा. असे इथे एकूण 3 वाघ राहतात ह्या गुफेमध्ये. सध्या हे नाही आहेत, कामाला गेले असतील, कारण की वाघाला हप्ता भरायचा असतो म्हणून कामाला पण जातात. मित्रांनो, हे जे गड किल्ले आहेत ह्यांचं संवर्धन करणे हे आपल्यासारख्या यंग जनरेशनचं काम आहे. पण इकडे आपलेच जनरेशनचे लोक साप घाण करून जातात. मी पुसायचा प्रयत्न केला पण ते गेलं नाही. ऑइल पेंटने केलेलं आहे. पण जर तुम्ही कोणी येत असतील तर असं करू नका, आणि जो करत असेल तर त्याला जाग्यातच रोका. जय महाराष्ट्र. ही बघा मला काय मिळालेली आहेत कोसंब. तुम्ही खाल्लेत की माहिती नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोसंब खाल्लेत की नाही, आणि तुमच्याकडे ह्याला काय सांगतात त्याचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 1.5 ते 2 तासाचा ट्रेक केल्यावर एक पडक्या अवस्थेत असलेला बुरुज लागतो आणि ही आपल्या नजरेत आलेली पहिलीच किल्ल्याची निशाणी बघायला मिळाली. बुरुज बघून गड संवर्धन करणाऱ्या ताई आणि दादांनी हा बुरुज दुरुस्त केलाय असे वाटते. आपण गडाच्या त्या साईडला होतो, आता ह्या साईडला आलेत, म्हणजे वेस्टवरून ईस्टला आल्यात. परत उतरताना ईस्टवरून वेस्टला जाणार, म्हणजे आपण प्रदक्षिणा घालतोय गडाची. ह्या झाडाला भोकरं झालेली आहेत, ही बघा. हे पिकल्यावर येल्लोईश होतात, जे चिकट चिकट असतात, पण खायला मजा येते. तर तुम्ही खाल्ली असतील तर सांगा, आणि ह्याला काय तुम्ही सांगतात, ह्याचं नाव काय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ह्याला भोकरं सांगतो, भोकरं. आणि शेंबडासारखी चिकट असतात म्हणून आम्ही याला शेंबडं पण सांगतो. हे माझ्या मैत्रिणीचं नाव आहे, शेंबूड, शेंबडू, शेंबूड, शेंबडी. टॉपला आलेले आहेत भाई, म्हणजे आलेले नाही आहेत पण ऑलमोस्ट आलेले आहेत. पूर्ण पठाराचा भाग दिसत आहे आपल्याला. एवढा मस्तपैकी 1.5 तासाचा ट्रेक करून आपण वर आलेले आहेत, उठत पडत वर आलेले आहेत. आपला गोप्रो वाचलेला आहे, नाहीतर जो अगोदर पडलो तो बेकार पडलो, आणि त्याच्यात गोप्रो आपटला पण. जर सेफ्टी ग्लास नसता ना तर आपला गोप्रो ठुस झाला असता. आपण कोहजगडावर जो मंदिर आहे तिकडे आलेलो आहेत. इथून तो दिसतो बघा, जवळून तुम्हाला मस्तपैकी शॉर्ट्स दाखवतो. कुसुमेश्वर महादेवाचे हे मंदिर जीर्णोद्धारित असून मंदिराच्या साईडला काही जुने तोफ बघायला मिळतात आणि समोरच इतिहासाची साक्ष देणारे काही जुने अवशेष आहेत. मंदिराच्या उजव्या साईडने थोडासा खाली चालत गेल्यावर एक वाघदेवाचे मंदिर आहे. वाघदेवाच्या मंदिरापासून डाव्या साईडला खाली चालत गेल्यावर खूप सारी पाण्याची टाकी बघायला मिळतात. एकेकाळी ही पाण्याची टाकी जमीनदोस्त झाली होती. भाई कडक ऊन लागलेलं आहे, वाजल्यात 10. कडक ऊन लागतंय, पण आपण ऑलमोस्ट आलेले आहेत आणि थकलेले आहेत, कारण गरमीने पूर्ण वाट लावलेली आहे. सकाळचा आपल्याला नाश्ता पण भेटला नाही आहे. चणे शेंगदाणे आणि बिस्किटांवर आपण राहिलेत. मंदिरापासून वर गेल्यावर मारुतीची एक उघडी मूर्ती बघायला मिळते आणि त्याला लागूनच एक भली मोठी 2 खोल्यांची गुफा आहे. थोडंच पुढे आल्यावर अजून एक केव आहे, आणि ह्याच्यात भरपूर पाणी आहे भाई, पाणी. एवढ्या उंचावर तरी पाणी, आणि इथे मधमाशांच्या भरपूर मधमाशा आहे. जर आपण जवळ गेलो तर इथे आपल्याला कांडा करतील. तुम्हाला मधला व्ह्यू दाखवतो. पहिले ह्या मधमाशांपासून वाचवण्यासाठी थोडी सेफ्टी घालू. आता मला नीट दिसलं नाही तरी चालेल, तुम्हाला दाखवतो.
तिथूनच थोडा वर गेल्यावर जुन्या तटबंदीने आणि तुटक्या अवस्थेत असलेला महादरवाजा लागतो. बुरुज क्रॉस करून गेल्यावर लगेच डाव्या हातावर अजून एक हनुमानाचे मंदिर बघायला मिळते. इथून 5 ते 10 मिनिटं वर चढल्यावर कोच किल्ल्याचा फेमस असलेला पिनॅकल रॉक म्हणजेच मानवी आकाराच्या दगडाजवळ आपण जाऊन पोहोचतो. पूर्वी ह्याचा आकार अगदी माणसाच्या आकारासारखा हुबेहूब दिसत असे, पण कालांतराने ह्या दगडाची झीज होऊन त्याचा आकार बदलला आहे. ह्याच्यावर जाऊ आपण थोड्या वेळात. फोर्टच्या शेवटच्या पॉईंटवर एक छोटंसं श्रीरामांचं मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन परतीच्या वेळी थोडी साफसफाई करत आपण किल्ल्याचा निरोप घेतला. बघा भाई, ही अशी लोक आहेत ना, गडावर फिरायला येतात की कचरा टाकायला येतात काय माहिती. बघू आता हा आपला झोला किती भरून जातो तो. स्वतः हायड्रेट राहायचं आणि आपल्या नेचरला डिहायड्रेट करायचं.